पुणे तिथे काय उणे, खरंच आहे. मुंबईनंतरचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं महानगर, विद्येचं माहेरघर तर आहेच, सांस्कृतिक शहर म्हणून पण याची ओळख आहे. इतिहासातली पानं चालली तर इथलं गौरवशाली सुवर्णयुग पाहता येतो. स्वराज्य व संपूर्ण देशात मराठी निशाण फडकवणाऱ्या शक्तिशाली साम्राज्याचं हे सत्ता केंद्र. स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्य संग्रामांना बळकट करणारं हेच ते शहर. फक्त भूतकाळ नाही तर आजतागायत विविध सेना कार्यालयांचा हा गड आहे. ज्या शहराला सैनिकी रुबाब आहे त्या शहरात जर सैन्याची गौरवगाथा अनुभवता नाही आली तर नवल. नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड पुण्यात घोरपडी परिसरात आहे. मुख्यत्वे हे संग्रहालय लष्कराच्या सदर्न कमांडला समर्पित आहे. पण नंतर झालेला याचा विस्तार पाहता लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा भारतीय सैन्याच्या या तिन्ही शाखांना हे मेमोरियल प्रेझेंट करतं असं आपण म्हणू शकतो. कारण गोवा मुक्ती संग्राम आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापर झालेल्या INS त्रिशूल फायटरशिपची प्रतिकृती इथे दिसते. तसेच कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या MiG-23 BN जेट फायटर प्लेनचा समावेश या म्युझियममध्ये आहे. पुणे रेल्वे स्टेशनपासून हे मेमोरियल फक्त 2 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे अगदी चालतही इथे येऊ शकता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचे बरेचसे पर्याय आहेतच. हे मेमोरियल सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते. फक्त आठवड्यातल्या मंगळवारी बंद असते. येथील प्रवेश फी 20 रुपये नाममात्र आहे. या संग्रहालयाची स्थापना 1997 मध्ये झाली, पण 15 ऑगस्ट 1998 रोजी ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. हे स्मारक संग्रहालय पुण्यातील नागरिकांनी एक्सप्रेस सिटीजन फोरम अंतर्गत निधी गोळा करून तयार केले. विशेष म्हणजे सामान्य नागरिकांच्या सहकार्यातून निर्माण केले गेलेले आशिया खंडातील हे अशा स्वरूपाचे पहिले संग्रहालय. 15 ऑगस्ट 1998च्याच दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर PC अलेक्झांडर यांनी हे स्मारक राष्ट्राला समर्पित केले. 2008 मध्ये इथे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. या मेमोरियलमध्ये एंटर करता सर्वात आधी लक्ष खेचून घेते ते मध्यवर्ती उभे असलेले उंच स्मारक टॉवर, त्याच्या मागे असलेला विशाल तिरंगा व सोबत भारतीय सेना, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल व सदर्न कमांड विंगचा ध्वज. 18 मीटर उंच हा युद्ध स्मारक टॉवर चेरी ब्राउन ग्रेनाइटपासून बनवलेला आहे. याच्या तिन्ही बाजूंनी संगमरवरी भिंतींवर स्वातंत्र्यानंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. पुढे दिसणारे अर्धपुतळे त्यांचे आहेत ज्यांना मरणोत्तर त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी परमवीर चक्र मिळाले. तसेच बाजूला दिसणारे आधारस्तंभांवर स्वातंत्र्यानंतर कारगिल युद्धापर्यंत झालेल्या मुख्य युद्ध मोहिमांची माहिती दिली आहे. टॉवरच्या मागे विजयंता नावाचा रणगाडा पाहता येतो. हा भारताचा पहिला स्वदेशी रणगाडा. 1971च्या भारत-पाक युद्धात या टँकने पाकड्यांचा धुव्वा उडवला होता. तर अजून एका ठिकाणी 1971च्या लढाईतील काही मिशन्सवर आधारित शिल्पे बनवली आहेत. त्याखाली त्या मोहिमेची थोडक्यात माहितीही वाचता येते. इथेच बाजूला MiG-23 जेट आहे आणि त्याच्या पुढे आहे परमेश्वरन हॉल. हा हॉल एक फोटो गॅलरी आहे. परमवीर चक्राने सन्मानित मेजर रामास्वामी परमेश्वरन यांना हा हॉल डेडिकेट केला गेला आहे. इथे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर भारतीय सेनेचे कार्य पाहता येते. या हॉलच्या बाहेरच्या बाजूने एक सुंदर शिल्प बनवलेले आहे जे 1 लँड 1 फ्लॅग 1 हार्ट 1 नेशनचा संदेश देते. पुढे असलेल्या भिंतीवर विविध युद्धांची माहिती व शहीद वीरांची नावे कोरली आहेत. इथून पुढे आपण दुसऱ्या दालनात प्रवेश करतो जिथे आपल्याला तोफखाना पाहता येतो. विविध युद्धात भाग घेतलेले वेगवेगळ्या प्रकारचे रणगाडे इथे पाहता येतात. हे सर्व टँक्स पाहताना छाती अभिमानाने भरून तर येतेच, पण याहीपेक्षा भारी तेव्हा वाटतं जेव्हा आपण तो रणगाडा पाहतो जो आपल्या जवानांनी पाकिस्तानला पराभूत करून कब्जा केला होता. पुढे आपण पाहतो मराठा गॅलरी, ज्याच्या बाहेर तानाजी आणि शिवरायांचं ऐतिहासिक शिल्प पाहता येतं. तर आत असलेल्या फोटो गॅलरीतून मराठा साम्राज्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो. तसेच काही ताम्रशिल्पेही इथे पाहता येतात. मराठा गॅलरीच्या पुढे आहे राजस्थान दक्षिण भारत गॅलरी. इथल्या मुख्य भिंतीवर हम्पीच्या सूर्यरथाचे शिल्प, तर आत गॅलरीमध्ये राजस्थान व दक्षिण भारतातल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी फोटोच्या स्वरूपात पाहता येतात. इथेही संबंधित ताम्रशिल्पे पाहता येतात. इथून पुढे 2 तोफा दिसतात. आज त्या शांत स्थिरावल्या असल्या तरी भूतकाळात यांनी प्रचंड आग ओकली असेल. तोफा पाहून थोडं पुढे गेल्यावर दिसते मुनिशन गॅलरी. या गॅलरीमध्ये मिसाईल, टँक, बॉम्बरचे मॉडेल्स पाहता येतात. शिवाय शोकेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुलेट्स आणि बॉम्ब प्रदर्शित केले आहेत. हे सर्व पाहून आपण पुढे जातो ते संग्रहालयाच्या मुख्य दालनात. बाहेरूनच सुंदर दिसणारी ही वास्तू आपसुकच खुणावते. प्रवेशद्वारात असलेल्या 2 तोफा या इमारतीचा रुबाब वाढवतो. आत एंटर करता सैन्याच्या तिन्ही दलातील विविध गणवेश दर्शवणारे पुतळे दिसतात.
आतूनही ही वास्तू फार सुंदर आहे आणि तिला अजून सुंदर बनवते ते छान नियोजन करून प्रदर्शित केलेले संग्रह. या दालनात ही भारतीय सैन्याची कामगिरी सखोल अभ्यासता येते. मी पूर्ण भारतात यापूर्वी अशी बरीच वॉर मेमोरियल पाहिली आहेत, पण इतके विशाल आणि सुंदर आतापर्यंत ते हेच. हे मेमोरियल पाहण्यासाठी निदान 2 तासांचा वेळ तरी हवाच. आणि हो, व्हिडिओच्या सुरुवातीला जसे मी सांगितले की संग्रहालय 9 वाजेपर्यंत खुले असते, पण येथील काही दालने 7 वाजताच बंद होतात. शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता इथे सैनिकी परेड असते. जर तुम्ही इथे येण्याचा तो योग साधला तर दुधात साखर. आम्ही इथे रविवारचे आलो होतो, पण आश्चर्य, ज्या गर्दीची आम्ही कल्पना केली होती त्या मानाने इथे काहीच गर्दी नव्हती. संध्याकाळची वेळ झाली तर बागेत अशा खुर्च्या मांडल्या जातात. शुक्रवार, शनिवार, रविवार 6:45 वाजता इथे लाईट अँड साऊंडचा शो असतो, जो की अर्धा तास चालतो. स्वातंत्र्यानंतरच्या सर्व महत्त्वाच्या लढायांवर आधारित माहितीपट इथे दाखवला जातो. हमारे 120 जवानों ने दुश्मन के भारी आक्रमण को रोक डाला. सूरज की पहली किरण के साथ भारतीय वायुसेना ने ताबड़तोड़ हमला शुरू कर दिया. पाकिस्तानी टैंक्स पर बम की बारिश होने लगी. वायुसेना के हमले से पाकिस्तानी घबरा गए और पीठ दिखाकर भागने लगे. उस रात पाकिस्तान के 22 टैंक हमारी तरफ से टकराए. उनके कुछ अवशेष आज भी लोंगेवाला संग्रहालय में रखे हैं.